हे बघा बाळांनो, आपल्या पृथ्वीवर जवळजवळ 87 मिलियन प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. 87 मिलियन प्रकारचे सजीव आहेत आपल्या पृथ्वीवर. मग यांचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपण एकसोबत अभ्यास करू शकत नाही, त्यामुळे आपण यांचे गट पाडतो, त्यामुळे आपण यांचं क्लासिफिकेशन करतो. आपण सजीवांचं क्लासिफिकेशन करतो बघा. मग सजीवांचे गट जे आहेत ना, ते भरपूर प्रकारे पाडलेले आहेत, भरपूर सायंटिस्टने पाडलेले आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे सायंटिस्ट कोण आहेत, त्यांचे नाव काय आहेत. ॲटलिस्ट आपल्याला ते नाव सांगता आलं पाहिजे किंवा आपल्याला ते नाव प्रोनाऊन्स करता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवतो आहे बघा. बरं, सगळ्यात अगोदर हे गट पाडायची सुरुवात कोणी केली? हे जे किंगडम आहेत ना, हे किंगडम कोणी पाडले सर्वात पहिल्यांदा? मग सर्वात पहिल्यांदा जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव आहे ॲरिस्टॉटल. बरं, हे सायंटिस्ट नव्हता, हा एक फिलॉसॉफर होते आणि खूप महान फिलॉसॉफर होते. मग ह्यांनी सगळ्यात पहिल्या वेळेस फर्स्ट टाईम, हा पहिला व्यक्ती आहे ज्याने की सजीवांना काय केलं आहे, क्लासिफाय केलं होतं. तर ते 2 गट होते पाडले होते, ते आपण नंतर पाहूया. बरं, नेक्स्ट आपण जर पाहायचं झालं तर सगळ्यात अगोदर आपल्या ज्या पुस्तकात दिलं आहे ना, तो कोण आहे सायंटिस्ट? बरं, तो सायंटिस्ट आहे बघा कॅरलस लिनायस. त्यांचं नाव आहे पूर्ण कार्ल लिनायस. यांनी 1735 खूप जुना काळ आहे हा, 1735 ह्यांनी 2 गट पाडले होते बघा. एक आहे व्हेजिटेबलिया, ते म्हणले मला आपल्या पृथ्वीवर सगळे झाडं आणि प्राणी दिसतात. मग त्यांनी 2 गट पाडले, वनस्पती आणि ॲनिमल्स. व्हेजिटेबलिया, वनस्पतीला नाव व्हेजिटेबलिया दिलं आणि ॲनिमलला नाव, म्हणजे प्राण्यांना नाव ॲनिमलिया नाव दिलं. त्यांनी 2 गट पाडले. मला लक्षात काय ठेवायचं आहे की कॅरलस लिनायसनं 2 किंगडम पाडलेले आहेत. कॅरलस लिनायसने 2 गट पाडलेले आहेत. ओके. त्यानंतर आहे आपल्याला बघा हेकेल. यांचं पूर्ण नाव आहे अर्नस्ट हेकेल. यांनी 1866 यांनी हे म्हणाले की मला सुद्धा आपल्या पृथ्वीवर 2 दिसतात, ॲनिमलही दिसतात आणि प्लांटही दिसतात, प्राणी दिसतात आणि वनस्पती पण दिसतात, पण मला बारीक बारीक जंतू पण दिसतात. मग ते काय म्हणाले, हे सगळे जे जंतू आहेत ना, ह्यांचा एक गट वेगळा करतो, त्याचं नाव देतो मी प्रोटिस्टा. मग यांनी प्रोटिस्टा हा एक वेगळा किंगडम पाडला. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला, हेकेलने 3 किंगडम पाडले. तर कोणचे? प्रोटिस्टा, ॲनिमलिया आणि प्लांट. लक्षात ठेवायचं तुम्हाला, हा प्रश्न भरपूर वेळेस विचारला गेला जातो की हेकेलनं कोणता किंगडम दिलेला आहे. मग हेकेलने कोणता दिला आहे? प्रोटिस्टा. ॲनिमलिया आणि प्लांट तर अगोदरच होते ना कॅरलस लिनायसचे. मग हे 2 हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग हेकेलने 3 किंगडम दिले. तर त्यानंतर आहे आपल्याला पहा कोपलॅन या सायंटिस्टनी 1938 4 किंगडम दिले. बरं, आता तुम्हाला माहिती आहे की पहिले 3 कसे असणार? सेमच असणार ना. बघा, प्लांट त्यांना दिसतात, आपल्याला ॲनिमल सुद्धा आपल्याला सेम आहेत आणि प्रोटिस्टा सुद्धा आहेत. प्रोटिस्टा कोणी दिले होते? पाठीमागच पाहिलं आपण, हेकेलने दिले होते बघा. मग प्लांट, ॲनिमल्स आणि प्रोटिस्टा हे तर पहिलेच आहेत. मग कोपलॅनने कोणता किंगडम ॲड केला आहे पहा? मोनेरा. कोणता ॲड केला आहे? मोनेरा. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की कोपलॅननं 1938 4 किंगडम सांगितले होते: मोनेरा, प्रोटिस्टा, ॲनिमलिया आणि प्लांट्स. त्यानंतर आहे, आणि हा खूप महत्त्वाचा आहे पहा, ह्यांच्यानंतर पण भरपूर गट पडले आहेत, ह्यांच्यानंतर सुद्धा सायंटिस्ट होते माहिती आहे, पण ते आपण एवढं वाईडली ॲक्सेप्ट करत नाही जे की हे आपण ॲक्सेप्ट केलं आहे माहिती आहे का पूर्णपणे. बरं, यांचं नाव आहे R.H. विटेकर, रॉबर्ट हार्डिंग विटेकर. हे एक अमेरिकन इकोलॉजिस्ट होते, अमेरिकामध्ये राहणारे आणि निसर्गाचा अभ्यास करणारे होते. मग यांनी 1969 यांनी 5 किंगडम दिले. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हा, 5 किंगडम सिस्टम विचारलं जातं बाळांना माहिती आहे का, लक्षात ठेवा. 5 किंगडम सिस्टम कोणी दिलं? मग कोणी दिलं? R.H. विटेकरनी. बरं, ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर प्लांट तर अगोदरच आहे, ॲनिमल पण अगोदरचं आहे, प्रोटिस्टा सुद्धा अगोदरचं आहे. प्रोटिस्टा कोणी दिला होता? हेकेलने दिला होता. कोणी दिला होता? हेकेलनं. आणि मोनेरा कोपलॅननं. मग ह्यांनी ॲड कोणचा केला आहे? फक्त फंगाय ॲड केला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरं, आतापर्यंत आपण काय पाहिलं तुम्हाला मी पटकन रिवाईज करून देतो बाळांनो. सगळ्यात अगोदर पाहिलं आपण की जे सजीव पृथ्वीवर खूप मोठे आहेत ह्यांचे गट आपण अभ्यास करण्यासाठी गट पाडले. बरं, सगळ्यात अगोदर गट कोणी पाडला? ॲरिस्टॉटलनी. नावं म्हणायचं बाळांनो, ॲरिस्टॉटलनी. त्यानंतर कोणी पाडला बघा? कॅरलस लिनायसनी. 2 गट पाडले, पहिला ॲनिमलिया, दुसरा व्हेजिटेबलिया. त्यानंतर कोण आला? हेकेलने किती पाडले? 3 पाडले, प्लांट, ॲनिमलिया आणि प्रोटिस्टा. त्यानंतर कोपलॅनने पाडले, मोनेरा, प्रोटिस्टा, ॲनिमलिया आणि प्लांट. आणि लास्ट 5 नंबरचा प्लांट आहे, 5 नंबरचे जे 5 किंगडम सिस्टम आहे तो आहे फंगाय, मोनेरा, प्रोटिस्टा, ॲनिमलिया आणि प्लांट. हे कोणी पाडले? तर
आर एस कुलकर्णी. मग तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यांचे नावं, ह्या सायंटिस्टचे नावं आणि हे किंगडम. आता लक्ष द्या, तुम्हाला हे किंगडम फंगाय काय, मोनेरा काय, प्रोटेस्टा काय, हे काहीही जरी नसेल कळलं तरी काही टेन्शन नाही आहे. आपल्याला फक्त नावं लक्षात आली पाहिजे आणि नावं हे म्हणता आले पाहिजे. हे तुम्हाला मी प्रत्येक एक व्हिडिओ तुम्हाला पाठवल किंवा मी तुम्हाला लिहून किंवा नोट्स वगैरे पाठवून, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये देईल मी. पण आता सध्या तुम्हाला नावं तरी म्हणता आले पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला. ठीक आहे. आता हे काय करा, सगळं लिहून काढा. तुम्हाला मी व्हिडिओ पाठवेल आणि फाईल पण पाठवेल. सगळं व्यवस्थित लिहून काढा आणि लक्षात ठेवा. पाठ करा प्लीज. ओके, ठीक आहे.